हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आपला आहे तिसरा दिवस अँड वी आर गोइंग टू डू लॉट्स ऑफ ॲक्टिव्हिटीज हिअर अँड हिअर as you can see we are wearing sweaters, caps and all Because it's too chill too cold outside. here. Yes, and so let's get started. We are going to have a high tea. Let's go there. Okay, as ma'am said, this is third day at Panchgani, and today we're departing for our for Pune. And today we are also going to go for a sightseeing. त्यामुळे खूप सारा activities as planned आहे. Even we are also going to do some adventurous stuff. So ensure to watch this vlog till the end. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो विदाउट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड. राऊंड 2 तर होणारच आहे. हा मिनी ब्रेक आहे हा. आत्ता साधारणतः सकाळचे 9-9:30 वाजतात आणि आता चेकआउटचा टाईम झालेला आहे. सो दिस इज द ब्युटिफुल व्ह्यू ऑफ द स्विमिंग पूल ऑफ दिस रिसॉर्ट. आणि माझ्यासोबत आहे समृद्धी आणि आस्था. तर ॲक्च्युली आमचा फूड कोर्ट तिकडे आहे, पण त्यांनी इथे व्ह्यू त्यांना एन्जॉय करता म्हणून ते ब्रेकफास्ट करतात. लेट्स गो अँड नो हाऊ द ब्रेकफास्ट इज. We had a wake-up call today at 6 a.m. and now we are having our breakfast with this beautiful view and it's so good here. So what all we have in itinerary now? We have today Verna Lake, then Mapro Garden and then Sunset. Okay. What about you, Asta? Enjoying your breakfast? Enjoying my breakfast. So delicious. Okay. So enjoy the view and have your breakfast. I'll see you in the bus. We're going to check out now. Okay. Good day. सो मी आता जिथे उभा आहे हा सगळा सेक्शन आहे ते टेंट हाऊस आहे. तो वाला आमचा टेंट होता आणि इथे सगळ्या फॅकल्टीज होते आणि एक रूम आमच्या स्टुडंटची पण होती मध्ये. तर माझा एक्सपिरियन्स टेंटचा पहिलाच होता आणि तो खूप भारी होता. त्यामुळे तुम्ही वेन एव्हर यू आर प्लॅनिंग टू कीप टेंट ॲज अन अकोमोडेशन ऑप्शन सो डेफिनेटली गो फॉर इट. कारण माझ्यासाठी एकदम भारी एक्सपिरियन्स होता. तुम्हाला कदाचित उत्सुकता असेल की अच्छा टेंट कसं दिसतं आतून, पण त्याला ॲक्च्युली टेंट म्हणलं तर टेंटसारखं फील नसतं, ते एकदम रूम असते. तर तुम्हाला आम्ही ज्या याच्यात राहिलेलो आहे तर वैष्णवी मॅडमचा हा मागचा टेंट होता, तर त्याची त्या टूर देतात. चला बघूया आपण टेंटची टूर. हाय, सो हा आमचा टेंट आहे. आम्ही इथे राहिलो आहे. तुम्ही बघू शकता एंट्रन्स एकदम शामियाना टाईप आहे, तुम्ही समजू शकता. वरती पूर्ण हे कापडाचं बनवलेला टाईप आहे, म्हणजे इथे वॉल्स कुठेच नाही आहे. सो ही एकदम प्रीमियम आणि खूप युनिक अशी फिलिंग होती. तुम्ही बघू शकता रात्री आम्हाला झोपायला असं वाटत होतं की आम्ही एकदम जुन्या काळात कुठेतरी राजे महाराजांच्या इथे राहतोय. कारण हे वुडन सगळं वुडन आर्किटेक्चर आहे, रादर वुडन फर्निचर आहे. हे लाईट्स पण रात्री खूप सुंदर दिसतात. वाव, इट्स गिव्हिंग अ अँटिक लुक. येस. स्नेहल मॅडम आणि वैष्णवी मॅडमचा हा रात्रीचा टेंट होता अँड इट हॅज 4 ऑक्युपन्सी. इथे 2 जण झोपू शकतात आरामात. नाऊ टोटली मेस. सो प्लीज फॉरगिव्ह दिस फॉर अस, कारण आता आमचा चेकआउट टाइम आहे. ऍक्च्युली हियर दे गिव्ह बिग मिरर वा, गिव्स ऑथेंटिक फिलिंग. क्या बात आहे. अँड ऑल्सो इथे आपल्याला असं सगळ्या फॅसिलिटीज पण आहेत, लाईक कमोड, चांगले वॉशरूम्स अँड सोलार वगैरे. सो पहिले तर वाटलं होतं की इथे कसं असेल, बट खूप सुंदर आहे, खूप छान आहे. अँड हा इकडे गॅलरी पण त्यांनी दिली आहे, सो यू कॅन सी द प्लीज. वाव, दिस वन इज सो ब्युटिफुल. कारण हे एकदम आहे, म्हणजे यू फील लाईक यू नो युअर so pleasant, like the view is awesome, just awesome, like and just you can just see this nature. इथे आल्यानंतर खरंच वाटतं की आपण हिल स्टेशनला आहोत, Yes, नाही का. exactly. आणि मुख्य म्हणजे इथे एसीची आवश्यकता नाही आहे, कारण बाहेर थांबलं तरी असं वाटतं की इथे पण एसी लावली, एवढं गारवा आहे इथे. ऑल ओव्हर एसीच आहे की काय असं वाटतं, एवढं थंड आहे ते. तुम्ही याच्या आधी कुठल्या टेंटमध्ये राहिला होतात का? जस्ट मी अशी कॅम्पिंग केली आपले फोल्डेबल टेंट्स मध्ये. ह्या अशा टाईपच्या टेंट मध्ये मी कधीच राहिलेली नाहीये, बट हा एक्सपिरियन्स रात्री झोपताना थोडी भीती वाटत होती, कारण इथे सगळं असं कापडी आहे आणि थंडी पण खूप जास्त वाजत होती. बट इतकं सुंदर वाटलं ना, काहीतरी एक्सपिरियन्स नवीन घ्यायला भेटला आणि छान वाटलं.
ओके स्नेहल मॅम तुमच्यासाठीचा कुठला कसा एक्सपिरियन्स आहे? आम्ही पहिल्यांदा टेंट मध्ये राहतीये पण मस्त एकदम ऑसम व्ह्यू आणि एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. इथला स्टे आणि ही रूम ऑन द स्केल ऑफ 10 किती तुम्ही रेटिंग द्याल त्याला? आय विल रेट 10 आउट ऑफ 10. 10 आउट ऑफ 10 मॅडम तुम्ही? It was so luxurious and feeling like old type. मस्त. वा 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 चलो. सो अशा प्रकारे हे होता आपला टेंट आणि त्याचा टूर. एक गोष्ट राहिली होती तुम्हाला दाखवायची ते म्हणजे टेंटमध्ये पण अशा प्रकारच्या सगळ्या अम्युनिटीज असतात. मग असे मी तुम्हाला सांगितलं तसं की यू डोंट फील लाईक युअर इन अ टेंट. ओके सो आत्ता हा झाल्यानंतर आमचा आहे चेकआउट नंतर आम्ही जाणार होतो वेना लेकला आणि तिथले काही अट्रॅक्शन्स तुम्हाला दाखवतो आणि त्याचे पण व्हिडिओ शेअर करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस द टूर ऑफ द रूम. थँक्यू. येस थँक्यू मॅम. आम्ही इथल्या फोटो पॉईंटला उभे आहोत. खूप फोटोज काढलेत आणि मॅडम कसा एक्सपिरियन्स? खूप छान होता. आपण आपल्या व्ह्युअर्सना पण दाखवूया. जर इफ यू कमिंग टू दिस रिसॉर्ट डोंट मिस दिस फोटो पॉईंट्स. इथे ट्री हाऊस आहेत. हिअर यू हॅव अ स्पेस वेर यू कॅन एन्जॉय युअर टी अँड कॉफी. सो एन्श्योर यू नो क्रिएट मेमरीज अँड टेक पिक्चर्स ऑल्सो. सो दिस इज अ ब्युटिफुल व्ह्यू ऑफ दिस रिसॉर्ट. पुढे बघूया आपण अजून काय ॲक्टिव्हिटीज आपल्या प्लॅन्ड आहेत. हॅलो से हाय. सकाळी साधारणतः 10:30ला चेकआउट झालं आहे हॉटेलमधून आणि साधारणतः 1 तासाच्या प्रवासानंतर म्हणजे पाचगणी ते महाबळेश्वर आम्ही आलो आहे आता वेना लेकला आणि इथे खूप धमाल करणार आहोत. इथे बोटिंग करणार आहोत, हॉर्स रायडिंग करणार आहोत आणि ते सगळे मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. माझ्यासोबत प्रशांत साळवे सर आहेत आणि सर एक्सायटेड आहेत. सर काय काय करणार आहेत? बोटिंग, हॉर्स रायडिंग केली का आधी? भरपूर वा वा. आणि तुम्ही इथे आलात का आधी? याच्या आधी कसला होता अनुभव? खूप छान. आपण आजचाही अनुभव शेअर करूयात सर. चला आणि आपण जाऊयात पुढे बोटिंगसाठी. नाव वी आर वेटिंग हिअर फॉर द बोटिंग अँड दीज आर द चार्जेस. आत्ता आमची टीम रेडी होतीये बोटिंगसाठी. कसं वाटतंय? काय करतोय? बोटिंग नंतर एक्सपिरियन्स पण शेअर कर. एक्सायटेड? ओके बाय. हॅव फन. बघा आमची टीम द बॉईज. रिसेंटली कुठली बोटिंग केली होती? रिसेंटली आम्ही कुठली तरी गेली होती. आठवत नाहीये. चला सुमित सर पण रेडी झालेत. प्रशांत सर, सुमित सर एक्सायटेड? सुपर एक्साइटेड टू ड्राउन. चला आहे द बॉईज गरवारेची आपल्या सगळ्यांसाठी 3 चेअर्स. हिप 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 हिप. चला तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास आणि आम्ही आता जातोय बोटिंगसाठी. पण चाललेत. चलो हॅव फन. एक्सायटेड? ए उडी बिडी नको मारूस. अँड वी आर रेडी टू गो. इकडे आहे आमची टीम. बोट निघालेली आहे आणि हे बघा कसे फोटो घेत आहेत आमचे मास्तर लोक. तिकडून वर फ्लो होतो. इकडे पायरेट्स ऑफ द कॅरिबियन. 2, 3, 4. बघा वगैरे असेल. नाही ठेवतो. आले आमची गरवारे गँग. से हाय. आम्ही सगळ्या महाबळेश्वर मधल्या राईड्स करून आलोय आणि सगळे स्पॉट्स बघून आलोय आणि इथं सँडविचची मोठी काही ना सर बघू शकता तुम्ही. तर आम्ही सँडविचचा टेस्ट करतो आणि तुम्हाला नक्की कळवतो की कसं आहे. येस थँक्यू. सो रेडी फॉर द लंच? ओके गो. आता तुम्ही बघू शकता की मला सँडविच आणि फ्राईज मिळाले एवढ्या मोठ्या लाईन नंतर. आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. वर्थ आहे. ओके एन्जॉय युअर मील. मी आणि प्रशांत सर आम्ही बसलो आहे आता आमच्या इथे मॅप्रो गार्डनला आणि बघा व्हॉट वी हॅव ऑर्डर. दिस इज द USP ऑफ दिस प्लेस. जर तुम्ही इकडे येणार असं सँडविच नक्की ट्राय करा. आणि आम्ही फ्राईज पण ॲड करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे सरांचा
हा वेगळा अनुभव असणार आहे, कारण आम्ही दोघंच इथे बसलेलो आहेत, तर आमचे बाकीचे टीचर यायचे. सर कसं वाटतं? एकदम गार वारा सुटला आहे. छान आणि व्ह्यू पण चांगला आहे पुढे. येस, तुम्ही येणार असाल तर फॅमिलीसोबत नक्की ट्राय करा आणि हा व्ह्यू एन्जॉय करा. बघा समोर कसं एकदम गार वारे आहेत समोर आणि आपल्याला डोंगर पण दिसतो. सो आम्ही एन्जॉय करतो फूड आणि तुम्हाला पुढे रिटेल स्टोअर दाखवणार इथले आणि प्रॉडक्ट गॅलरी आहे ते पण आपण बघणार आहोत. आपण फॅक्टरी ऑलरेडी पाहिली आहे, आपण प्रॉडक्ट गॅलरीमध्ये आणि तिथे काय डिफरन्स आहे ते पण आपण कम्पेअर करूयात. त्यामुळे व्हिडिओ पुढे पाहत राहा. हे जे माझ्या मागे दिसतंय ते आहे यांचं प्रॉडक्ट गॅलरी. आत्ताच लर्न झालं आहे आणि आम्ही आलो आहे प्रॉडक्ट गॅलरीच्या इथे. इथे वेगवेगळे चॉकलेट्स हे सॅम्पलिंगला देतात आणि इफ यू लाईक देम यू कॅन बाय. सगळा रिटेल स्टोअर आहे. त्याच्यानंतर सेक्शन्स पण आहे, बिलिंग काउंटर पण आहे. दॅट आय ऑल्सो शो यू. सो कीप वॉचिंग दिस व्हिडिओ. इथे जे दिसतंय हे आहे फ्री सॅम्पल्स देतात ते. त्यात स्पेसिफिकली 2 प्रॉडक्ट्स आहेत जे की मोस्ट पॉप्युलर आणि हायली सेलेबल आहे. एक आहे पान चॉकलेट आणि दुसरं आहे आल्मंड चॉकलेट. आणि हे दोन्ही प्रशांत साळे सरांनी टेस्ट केले. सर दोन्हीपैकी कुठला आवडला तुम्हाला? आल्मंड. आणि पान पण छान आहे, पण ॲज कम्पेअर टू आल्मंड यू विल रिकमेंड. हे टेस्ट केलं का तुम्ही? कसं आहे हे खूप छान आहे. मजा ना. बाय द वे आधीच्या व्लॉगमध्ये याचं मॅन्युफॅक्चरिंग पण दाखवलं आहे. तुम्ही चेक केला नसेल तर तो पण व्लॉग बघा. सर तुम्ही अजून टेस्ट करा आणि सांगा कसं आहे. ऑसम. वा वा. चला आपण पुढे जाऊया आणि पुढचे सॅम्पलिंग पण दाखवूया. हे सगळं प्रॉडक्ट डिस्प्ले आहे. चला पुढे. काल सकाळी साधारणतः 6:30 वाजता आम्ही गरवारे कॉलेज इथून व्हिजिटसाठी निघालो. सर्वात प्रथम आम्ही तिथं मॅप्रोच्या इंडस्ट्रीमध्ये गेलो आणि इंडस्ट्री खूप सुंदर होती आणि तिथे आम्हाला सगळ्यात म्हणजे खूप सुंदर पद्धतीने सगळं सगळं मॅन्युफॅक्चरिंग आम्हाला समजवण्यात आलं आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन. आणि खूप सारे प्रॉडक्ट्स आपल्या टेस्टिंगला पण दिले होते. चॉकलेट, जेली वगैरे सगळं आम्हाला टेस्टिंगला खूप छान पद्धतीचं होतं. मला खूप आवडलं. आणि त्यांनी गुडी बॅग मध्ये पण वेगळे चॉकलेट दिले होते. ते पण आहे आमच्याकडे. वा वा. त्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो, चिकन केलं आणि मस्त लंच केलं. आणि त्याच्यानंतर रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आणि स्विमिंग पूल वगैरे आपण एन्जॉय केला. सरांच्या ह्याच्यानी आपल्या परमिशनमुळे आपल्याला एन्जॉय करता आलं स्विमिंग पूल वगैरे. वा वा. त्यानंतर आज सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला आणि साईट सीइंगला गेलो. साईट सीइंगला काय काय केलं? आज साईट सीइंगला आम्ही वेना लेकला गेलो, बोटिंग वगैरे केली. त्यानंतर मॅप्रो गार्डनला गेलो. मॅप्रो गार्डनला आम्ही सँडविच आणि फ्राईज होते त्यांची स्पेशालिटी ती खाल्ली. आणि नंतर पुढे मग हायटीला आलो, आत्ता कैलास भेळला. आणि आम्ही इथे आता हायटीसाठी कैलास भेळला थांबलेलो आहे. तिथे आम्ही मस्त वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला. ओके, कमिंग बॅक टू. आणि सगळ्यात मोठी सरांची स्पेशालिटी मला आज तुम्हाला सांगायची मला आज समजलेली आहे की मी माझ्या ज्युनियर्सला सांगायचं म्हणते की आता मी पास आउट होणार आहे. सो मी तुम्हाला सांगते की कधीही इंडस्ट्री व्हिजिटसाठी लेट होऊ नका. सर आमचे सोडून जातात, लिटरली सोडून जातात, कारण ते वेळेचे खूप पक्के आहेत. ओके ओके. मजा केली खूप आम्ही. मजा केली. Our 2 days 1 night stay industrial visit comes to an end आणि आपण हा व्लॉग इथेच एंड करत आहोत. मला आशा आहे तुम्हाला नक्की हा व्लॉग आवडला असणार आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. So here we have come to an end of this vlog. Remember to like, share